अलीकडे बरेच जण कॉक्लिअर इम्प्लांटेशनचं ऑपरेशन करू लागले. शाळेतील व्योमा नावाच्या मुलीचं कॉक्लिअर इम्प्लांटेशनचं ऑपरेशन केलं होतं. म्हणजे मध्य कर्णामध्ये असलेल्या कॉक्लिया नावाच्या भागात ऑपरेशन करून मशीन बसवलं जातं. त्यामुळे मुलांना छान ऐकायला येतं. बाहेर मॅग्नेट लावून त्याला छोटंसं मशीन कानाबाहेर जोडलेलं असतं. कानाच्या रचनेमध्ये अंतःकर्ण, मध्यकर्ण आणि बाह्यकर्ण असे 3 भाग आहेत. या मशीनची किंमत 5 लाख रुपये एवढी असल्यामुळं मानसीचं हे ऑपरेशन आम्ही करू शकलो नाही, कारण आमची ऐपतच नव्हती. त्यातही मध्यकर्णात हे मशीन बसवण्यासाठीची वयोमर्यादा ही 18 वर्षाच्या आतली होती. पण 6 वर्षाच्या आत केलं तर जास्त फायदा होतो. मानसी 6 वर्षाची असताना आम्हाला हे समजलं होतं, पण खर्चाच्या दृष्टीने ते आम्ही टाळलं. या मशीनने मेंदूबंद चांगला आवाज जातो. नंतर आम्हाला या मशीनची विशेष अधिक माहिती मिळाली. ऑपरेशन इतकं महागडं, मशीनही तितकंच महाग आणि त्यानंतरचा त्याचा मेंटेनन्सचा खर्चही तेवढाच होता. मशीन, ऑपरेशन व थेरपीचा खर्च मिळून 10 लाख जवळजवळ एवढा यायचा. मध्यकर्णामध्ये वेटोळ्या आकाराच्या कॉक्लियर नावाचा भाग असतो. तिथं मशीन बसवतात. तिथून मेंदूपर्यंत पटकन संदेश पोहोचवला जातो. बाहेरून 8 आकड्याच्या आकारचं मॅग्नेट कानाच्या बाजूला थोड्याशा अंतरावर ज्या भागात ऑपरेशन केलेलं आहे त्याच्या जवळ लावतात. त्याला एक वायर जोडलेली असते. त्याचा एक फायदा होतो की आपले उच्चार छानपैकी ऐकायला जातात. तरीही सुरुवातीला काही दिवस स्पीच थेरपी द्यावी लागते. ऑपरेशन केलं की लगेच ऐकू येतं असं नाही. स्पीच थेरपी घेऊन त्यांना ही उच्चाराची, अक्षराची ओळख करून द्यावी लागते. 1-2 वर्षाच्या सरावानंतर त्या मुलांना चांगलं ऐकायला येऊ लागतं. मुंबईतल्या 3ऱ्या वर्षाला असताना मानसीच्या शाळेतील एका मुलीचं असं ऑपरेशन झालेलं माहीत होतं. ती 3.5 वर्षाची असतानाच तिचं ऑपरेशन केलं होतं. पण मी पैसा या गोष्टीमुळे अशा मशीनचा आणि ऑपरेशनचा विचारही करू शकत नव्हते. माझ्या खोलीचं भाडंच वडील भरत होते. तिथं मशीन आणि ऑपरेशनचा विचार कसा करणार? म्हणून आपल्याला जेवढं करता येतं तेवढं करत राहणं, या पलीकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यातही या ऑपरेशन्सचे आणि मशीन्सचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही आहेत. ते आज मला समजतंय. फायद्याविषयी सगळेच बोलत असतात, पण त्यापासून होणाऱ्या तोट्यांविषयी किंवा नुकसानाविषयी कोणीही सहज बोलत नाही. या मशीनमुळे स्पष्ट ऐकू येतं. उच्चार स्पष्ट येतात. त्यांना शब्द ऐकू येतात. ते शब्द ते उच्चारतात, पण त्याचा अर्थ मेंदूला कळत नसल्यामुळे ते समजावूनच सांगावे लागतात. पालकांचं 50 ते 75% काम सोपं होतं. पण इथल्या माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचं तिनं ऑपरेशन केलं होतं. त्यावेळी 7 लाख रुपये खर्च केले होते. तीही माझ्या मागे ऑपरेशन करण्यासाठी लागली होती. मानसी ज्यावेळी 1ल्या वर्षात मुंबईमध्ये शिकत होती त्यावेळी ती मैत्रीणही तिथं मुलीचा प्रवेश घेण्यासाठी आली होती. त्यावेळी तिचं म्हणणं होतं, मानसीला जसं 1 वर्षाचा टप्पा वगळून डायरेक्ट 2ऱ्या वर्षात प्रवेश दिला होता, तसंच तिच्याही मुलीला 2ऱ्या वर्षात प्रवेश द्यावा. पण कुंदाताईंनी मानसीसाठी ही जी सवलत दिली होती ती तिची पूर्वतयारी पाहूनच. कुंदाताईंनी त्यांना सरळ नाही म्हणून सांगितलं. मुलांची तयारी आणि पालकांची तयारी या दोन्ही गोष्टी पाहूनच आम्ही असा निर्णय घेतो असंही सांगितलं. मानसीची आई मानसीसाठी काय करते हे मी अगोदरपासून पाहते आहे. पत्र पाठवत होते तेव्हापासून त्यांची जिद्द, चिकाटी आणि शिकवण्यातील आवड मला माहीत असल्यामुळे मानसीला असा डायरेक्ट प्रवेश दिला आहे. तुमच्या मुलीला तसा प्रवेश देता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं. त्यामुळे तिचा इगो दुखावला गेला. ती रागानं परत गावात आली. इथं गावात आल्यावर तिने आपली नोकरी चालू ठेवली. करिअरला महत्व दिलं. नवरा बायको दोघंही नोकरी करीत असल्यामुळे मुलांकडे लक्ष कोण देणार? मी हे आवर्जून यासाठी सांगते की त्यावेळी मला सुद्धा नोकरीची संधी होती. मला कुंदाताईंनी नोकरीसाठी विचारलं होतं. ज्यावेळी मानसीच्या 3री नंतर मी एका ठिकाणी व्याख्यान दिलं
त्यावेळी माझी कर्णबधीर मुलांच्या शिकवण्याबद्दलची माहिती पाहून सोलापुरातील एका मूकबधीर मुलांच्या शाळेत मला शिक्षिका म्हणून बोलावलं होतं. नोकरीच्या तशा खूप संध्या होत्या आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्या करणं गरजेच्याही होत्या. पण मी तेव्हा ठाम ठरवलं, मानसीचं इथपर्यंत केलं आहे, शिकवलं आहे, नोकरी करून पैसे मिळतील, व्यवस्थित राहता येईल, पण मानसीचं काय होईल? माझं करिअर होईल. मग मानसीला करिअरसाठी तयार करणं शक्य झालं नसतं. म्हणून काहीही झालं तरी मानसीच्या शिक्षणाला अडथळा होईल असा कुठलाही पर्याय निवडायचा नाही. नोकरी करून मी सुखात राहिले असते, घरात कामाला माणसं लावून तेही उरकून घेतलं असतं. यामुळे माझं आयुष्य सुखी झालं असतं. मानसीच्या आयुष्याचं काय? हा प्रश्न सतत माझ्या समोर असायचा. नंतरच्या काळात माझी आणि त्या मैत्रिणीची एकदा योगायोगानं भेट झाली. त्या भेटीच्या वेळी मी तिला घरी यायला सांगितलं. त्यावेळी ती माझ्या घरी आली. ती आली त्यावेळी मानसीला मी भूगोल शिकवत होते. भूगोलातील दळणवळण याविषयी मी बोलत होते. दळणवळण म्हणजे काय? दळणवळणाची साधनं कोणती? दळणवळण म्हणजे काय असतं? एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामान किंवा निरोप नेणं आणि आणणं म्हणजे त्याची देवाणघेवाण करणं. या देवाणघेवाणाची साधनं आणि साधनांद्वारे होणारी प्रक्रिया म्हणजे दळणवळण. हे मी तिला समजावून सांगत होते. इथून मुंबईला किंवा पुण्याला ट्रकमधून सामान नेतात. तिकडून सोलापूरला जे मिळत नाही ते घेऊन येणं. दळणवळण या एका शब्दासाठी तिला उदाहरणं देऊन समजावून सांगत होते. शिवाय आपण फोनवरून बोलतो, पत्र पाठवतो, तार करतो, हे सर्व जे प्रकार म्हणजे दळणवळण होय. हे शिकवत असताना माझी ती मैत्रीण माझ्याजवळ होती. या दळणवळणाच्या साधनाची माहिती करून देत असताना ट्रक, बस, टेलिफोन, पत्र, रस्ते, वाहतूक या शब्दांची मी माहिती तिला सांगत होते. हे ऐकून ती म्हणाली, बाप रे, तुझ्या मुलीला दळणवळण असले अवघड शब्द येतात? तू तिला एवढं सगळं शिकवतेस? मी मानसीला शिकवताना प्रत्येक धड्यातील शब्द समजावून सांगत तिला ते समजल्याची खात्री झाल्यानंतरच पुढे शिकवत होते. नुसती घोकमपट्टी आणि अक्षर गिरवणं म्हणजे अभ्यास हे मानसीच्या बाबतीत अशक्य होतं. आपल्याला न येणाऱ्या भाषेतील 10 शब्द किंवा 4 वाक्य त्याचा न अर्थ कळता फक्त पाठ करून लक्षात ठेवू शकतो का? ती तात्पुरती पाठही होतील, पण कायमस्वरूपी लक्षात राहणार नाहीत. ती लक्षात राहण्यासाठी त्याचा अर्थ कळणं, त्या वाक्यातील शब्दांच्या संकल्पना स्पष्ट होणं खूप गरजेचं असतं. हे मला माहीत असल्यामुळे मी तिला अभ्यास शिकवताना घोकमपट्टीने किंवा पाठांतर झालं म्हणजे अभ्यास झाला असं न करता एक शब्दाचा अंगाने अर्थ स्पष्ट करून पुढे जायच्या पद्धतीनं अभ्यास करून घेत होते. त्यामुळे एका भाषेतील शब्दांचा पाया पक्का झाला की त्यातून भाषेचं, व्यवहाराचं ज्ञान पक्क होतं आणि एकदा ते पक्क झालं की पुन्हा अडचणी येत नाहीत. माझ्या मैत्रिणीने मानसीच्या आकलनाच्या या क्षमता पाहिल्या आणि फक्त ऑपरेशन केलं किंवा मशीन लावलं म्हणजे सगळं येतं असं नाही हे तिला कळलं. मग मला ती म्हणाली, माझ्या मुलीलाही तू असं शिकवशील का? मी होकार दिला. तू घरी आणून सोड, मी तिला शिकवेन असं सांगितलं. काय शिकवायचं याविषयी चर्चा केली तर ती म्हणाली, सुरुवातीपासूनच सगळं शिकवावं लागेल. मी विचार केला की मुलगी 6वीच्या वर्गात शिकते आणि अभ्यासाच्या दृष्टीने सुरुवातीपासून शिकवा असं जर तिची आई म्हणत असेल तर तिचा अभ्यास आणि तिची प्रगती किती असेल? यावरून मला कळलं की तिनं मुलीला मशीन लावलं आणि ऑपरेशन करून फक्त तिचं कर्तव्य केलं, पण तिला घडवताना त्यासाठी पूरक ज्या गोष्टी करणं गरजेच्या होत्या त्या केल्या नसल्यामुळे आणि ठराविक मर्यादेपर्यंत जाऊन थांबल्यामुळे तिची प्रगती आहे तिथंच थांबली होती. माझ्या घरातून निघताना ती मुलीला पाठवून देते असं म्हणाली.
पण नंतर तिला काय वाटलं कोणास ठाऊक, ती मुलीला घेऊन पुन्हा माझ्याकडे आली नाही. मशीन लावून आणि कानाचं ऑपरेशन करूनही त्याचा किती उपयोग होतो यापेक्षा आपण आपल्या मुलाला किती मेहनतीने शिकवतो हे इथं खूप महत्वाचं आहे. नाहीतर ऑपरेशन आणि मशीनसाठी एवढे पैसे खर्च करूनही मुलांच्या आकलनात काहीच प्रगती होणार नसेल तर त्याला फक्त आवाज ऐकू येणं म्हणजे सगळं काही येणं असं होत नाही. आवाजाच्या ही पलीकडे त्याला आकलनाच्या दृष्टीने खूप काही करावं लागतं. मशीन आणि ऑपरेशन या संबंधी मलाही फारसं काही माहीत नव्हतं. दरवर्षीप्रमाणे मी सेंट्रल स्कूल ऑफ द डेफ मधील कुंदाताईंना भेटायला गेले. पुढच्या अडचणी आणि शिकण्याच्या त्या टप्प्यातील मार्गदर्शन घेण्यासाठी मी वेळोवेळी वर्षातून एकदा सुट्टीत एक दिवस पुन्हा त्या शाळेत जात होते. त्यावेळी त्या शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या वर्गातील कॉक्लिअर इम्प्लांट केलेल्या विद्यार्थ्यांचे पालक भेटले. त्यांच्या मुलांचं त्यांनी ऑपरेशन केलं होतं. ते मारवाडी समाजाचे असल्यामुळे त्यांच्या समाजाने त्या ऑपरेशनचा खर्च करून त्या विद्यार्थ्याला मदत केली होती. मुंबईत असे गुजर, जैन, मारवाडी लोक खूप आहेत जे आपल्याला समाजातील लोकांसाठी वाटेल तितक्या खर्चाची मदत करून धीर आणि आधार देतात. तर कुठल्याही समाजात अशी पद्धत नाही. त्या पालकाला त्यांच्या समाजाने केलेली मदत पाहून मी थक्क झाले. इतर समाजापेक्षा हे लोक एकमेकांना मदत करत किती आधार देतात हे मला त्यावेळी समजलं. आपण ज्या आर्थिक परिस्थितीतून जगतोय आणि चालतोय याचं वाईट वाटलं, पण न थांबता धडपडतोय आणि त्यातून यश मिळवतोय या गोष्टीचाही मनाला आधार वाटला. सिद्धी पाटील व आरव पाटील या माझ्याकडे शिकायला येणाऱ्या मुलांच्या पालकांकडून मला माहिती कळली. कॉक्लिअर इम्प्लांटचा तोटा त्यावेळी मला कळला. ते कानाला बसवलेलं मशीन म्हणजे मॅग्नेट असतं. या मॅग्नेटमुळे स्कॅन करता येत नाही. दुसरी गोष्ट, मॅग्नेटचा खर्च हे ऑपरेशन करताना एकदा 7 लाख 10 लाख खर्च सांगून मोकळे होतात. आपल्याला वाटतं एकदाचं ऑपरेशन केलं की कटकट मिटते, खर्च संपला, पण तसं होत नाही. ही गोष्ट फक्त इम्प्लांट करण्यावरच थांबत नाही. त्या मशीनचे सेल साध्या मशीनपेक्षा दुपटीनं महागडे. त्या मशीनची मॅग्नेटला जोडलेली वायर कानाच्या मशीन पर्यंत नेलेली असते. ती कॉर्ड 1200 रुपयाला होती. ही कॉर्ड 4-6 महिन्यातून काढ घाल करताना तुटते. नंतर मशीनचं वेळोवेळी मॅपिंग करून घ्यावं लागतं. त्याचा खर्च 20 ते 30 हजार रुपये इतका असतो. त्यासाठी मुंबईला जाऊन त्याचं सेटिंग करून घ्यावी लागते. दर 6 महिन्याला असं मॅपिंग करून घ्यावं लागायचं. दर 6 महिन्याला एवढे पैसे घालावे लागायचे. म्हणजे ही साधी गोष्ट नाही. हे सगळं करण्यासाठी मुंबईला जाणं, तिथं राहणं, डॉक्टरांची व्हिजिट, या सगळ्या त्रासदायक गोष्टी होत्या. या मशीनला जे मॅग्नेट असतं त्याची किंमत 1.5 लाख 2 लाख ते 2.5 लाखापर्यंत असते. ते पण 10 वर्षांनी बंद पडलं तर बदलावं लागतं. अशा प्रकारे या मशीनचा दरवर्षी मेंटेनन्स खर्चही आवाक्याच्या बाहेर होता. हे सगळं करत असताना आपण जिथं उपचार घेतो तिथं कोणीच या पुढच्या गोष्टी जराही कुणकुण लागू देत नाही. ऑपरेशन सगळं काही व्यवस्थित होतंय म्हटलं की आपण ऑपरेशन करायला तयार होतो, पण त्याची मागची पुढची बाजू आपल्या लक्षात येत नाही. फक्त ऑपरेशन करा, छान ऐकू येईल, फायदा होईल एवढंच ते सांगतात. त्यांना माहित असतं की या प्रोसिजर मध्ये एकदा माणूस शिरला की पुढचं सगळं त्याला करणं भागच पडतं, करावंच लागतं. तिथून मागं फिरता येत नाही. मग त्यासाठी तिथं येणाऱ्या माणसानं आयुष्य गहाण टाकू द्या किंवा घरदार विकू द्या, त्याच्याशी कुणालाही घेणं देणं नसतं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ऑपरेशन नंतर जी स्पीच थेरपी घ्यावी लागते ती मुंबई पुण्यासारख्या ठिकाणीच उपलब्ध आहे. ती स्पीच थेरपी घेण्यासाठी ची फी त्यावेळी 50 हजार रुपये होती. 2 वर्षासाठीची ही फी सुद्धा अगोदरच भरून थेरपी चालू व्हायची.
6 महिन्याची फी अगोदरच भरायची, या पुढच्या गोष्टीचा पालकांना काहीही पत्ता लागत नाही. माझ्याकडे येणारे पालक, सिद्धी पाटीलची आई आपल्या मुलीला घेऊन शिकवण्यासाठी उस्मानाबादवरून माझ्याकडे यायच्या. त्या स्वतः डॉक्टर असूनही त्याने सिद्धीचं कॉक्लिअर इम्प्लांटेशनचं ऑपरेशन केलं होतं. शाळेतील त्या पालकांना बोलताना मी एवढंच विचारलं, ऑपरेशन केलं की बाकीचं काहीच करावं लागत नाही का? तर त्यांनी वरील सगळ्या खर्चाची कथाच सांगितली. म्हणजे ज्यांच्याजवळ अमाप पैसा आहे त्यांनाच हे जमणं शक्य आहे. फायदाही आहे आणि तोटाही आहे.